नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षेचं सांगायचं झाले तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनेविषयी किती अर्थसहाय्य मिळत आहे सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ततेसाठी तुम्हाला ₹30,000 हे मिळत असतात. तर त्यानंतर या योजनेमध्ये मध्यान्ह भोजन योजना म्हणजे तुम्हाला दुपारच्या जेवणाची सोयी केलेली असते. त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यामध्ये आहे. तर त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना एवढ्या तुम्हाला योजना यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या योजना मिळतात. त्यानंतर सांगायचं झालं तर पूर्व शिक्षण ओळख शिक्षण योजना ही त्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर शैक्षणिक विषयी कोणकोणत्या योजना तुम्हाला यामध्ये लाभ मिळतो ते पाहू. या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला या योजनेविषयी शैक्षणिक लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 2 अपत्य असणेही गरजेचे आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमच्या अपत्य इयत्ता 1ली ते 7वीच्या म्हणजे वर्गात असेल तर तुम्हाला ₹2,500 मानधन हे मिळत असते. त्यानंतर 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे 5,000 मानधन एवढे होते. किमान 75% अथवा अधिक यामध्ये शाळेत उपस्थिती पाहिजे. त्यानंतर इयत्ता 10वी व 12वीमध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास ₹10,000 मानधन मिळते. त्यानंतर इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष ₹10,000 म्हणजे दरवर्षी ₹10,000 तुम्हाला मिळत असतात. पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी ₹20,000 नोंदित कामगाराच्या पत्नीसही लागू म्हणजे तुमच्या यामध्ये तुम्हाला पदवी जर म्हणजे ग्रॅज्युएशन करत असाल तर यामध्ये तुम्हाला ₹20,000 मिळतात. तर यामध्ये तुमची पत्नीही ग्रॅज्युएशन करत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष ₹1,00,000, अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष ₹60,000 यामध्ये नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू आहे. म्हणजेच पत्नीसह तुम्हालाही यामध्ये हे शिक्षण घेत असाल तर मिळून जातात. त्यानंतर मित्रांनो, शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष ₹20,000, शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी ₹25,000 एवढी मानधन मिळत असते. त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजेच यामध्ये तुमच्या पाल्य म्हणजेच मुलगा किंवा मुलगी MSCIT जे शिक्षण घेत असेल त्यामध्येही तुम्हाला MSCITची प्रतिपूर्तता आहे म्हणजे शुल्क माफ होऊन जाते. त्यानंतर आरोग्यविषयक कोणकोणत्या योजना आहेत ते पाहू मित्रांनो. नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी ₹20,000, 2 जीवित अपत्यांसाठी यामध्ये तुम्हाला ₹20,000 व ₹15,000 2 मुलांसाठी मिळून जातात. तर मित्रांनो, यामध्ये गंभीर आजाराच्या उपचारार्थ ₹1,00,000 लाभार्थी कामगार तिच्या कुटुंबियांना मिळून जातात. त्यानंतर मित्रांनो, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षांपर्यंत 1,00,000 मुदत बंद ठेव अशी म्हणजे तिच्या खात्यावर ते आपल्याला 18 वर्षाची होईपर्यंत घेता येते. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत ₹1,00,000 मुदत बंद ठेव म्हणजेच तिच्या खात्यावर 18 वर्षाचे होईपर्यंत ₹1,00,000 तिच्या खात्यावर ठेवलेले असतात. ते आपल्याला 18 वर्षे झाल्यानंतर काढता येतात. त्यानंतर ₹2,00,000 75% व कायमचे अपंगत्व आल्यास म्हणजेच काही अपंगत्व आले किंवा कुटुंबातील कोणालाही तर त्यामध्ये तुम्हाला ₹2,00,000 मिळू शकतात. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, आरोग्य तपासणी करणे ही तुम्हाला फ्री त्या योजनेमध्ये मिळून जाते. यामध्ये आर्थिक फायदा काय आहे ते पाहून घ्यावे मित्रांनो. कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास ₹5,00,000 कायदेशीर वारसास मिळून जातात. त्यानंतर दुसरं, कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यामध्ये ₹2,00,000 कायदेशीर वारसास मिळून जातात. त्यानंतर मित्रांनो, अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य म्हणजे शहरात घरं बांधायचे असेल तर ₹2,00,000,
आणि त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण म्हणजे खेड्यात घर बांधायचे असेल तर त्यालाही 2,00,000 रुपये तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रुपये 10,000 रुपये, त्यामध्ये वय 50 ते 60 पाहिजे तरच मिळून 10,000 रुपये मिळतात. त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रुपये 24,000 रुपये वर्षाकरिता म्हणजे वर्षाला 24,000 रुपये 5 वर्षाकरिता मिळून जातात. गृहकर्जावरील रुपये 6,00,000पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये 2,00,000 रुपये तुम्हाला गृहकर्जावर मिळून जाते. तर मित्रांनो, या योजनेमध्ये इतके मोठे लाभ आहेत. तर यामध्ये सर्व तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी येथे जाऊन तुम्ही सर्व योजनांची माहिती घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या योजनेसाठी फॉर्म पाहिजे असेल तर इथे क्लिक करून योजनेविषयी ज्या योजनेचा फॉर्म पाहिजे तिथे क्लिक करून आवश्यक कागदपत्र आहे इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे तो फॉर्म डाउनलोड होऊन जाईल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.